नमस्कार. सखी सह्याद्री या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या कार्यक्रमातल्या आपल्या पाहुण्या आहेत डॉक्टर मृदुला बेळे. नमस्कार. मृदुला नमस्कार. नमस्कार. डॉक्टर मृदुला बेळे या औषध निर्माण शास्त्रामध्ये त्यांची PhD आहे. त्यानंतर बौद्धिक संपदा या विषयामध्ये त्यांनी LLM केलेलं आहे. 3 मराठी पुस्तकांचं लेखन त्यांनी केलेलं आहे. प्राध्यापक म्हणूनही ती काम करते. त्यासोबत भारतातल्या वस्त्र परंपरांचाही तिने केलेला आहे. त्याच्या अभ्यासक आहेत. इतकं सगळं आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. मृदुला पुन्हा एकदा स्वागत करते. धन्यवाद. आणि सगळ्यात पहिला प्रश्न की अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या गरजा आहेत, पण त्याच्या सोबतीला इंटरनेट पण आता आपण त्याच्यात ऍड करू शकतो. बरोबर. पण आणखीन एक वाटतं की औषध ही पण आपली आता गरज झाली आहे का? कारण बाजारात कुठेही गेलात तर इतकी औषधांची दुकानं आपल्याला दिसतात की भारतीयांना इतकी औषधं घेण्याची सवय लागली कधी आणि का लागली असावी अशी उत्सुकता आहे जाणून घेण्याची. एक काळ भारताचा असा होता, आपण स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा असा काळ की अनेक लोक ही औषधं उपलब्ध नसल्यामुळे मरायची. भारतामधली औषध निर्माण उद्योग हा नसल्याच्या इतका छोटा होता. औषधं जी काही यायची ती बाहेरून यायची आणि ती मिळाली नाही. म्हणजे आपण असं ऐकलं असेल की आजीला आपण बोलताना ऐकतो की मला 10 मुलं झाली, त्यातली 3च जगली. तर हा जो मृत्यूदर प्रचंड होता त्याचं एक महत्त्वाचं कारण होतं औषध उपलब्धच नसणं. मला असं वाटतं की त्या पॉईंटपेक्षा आत्ताची गोष्ट जास्ती चांगली आहे. अर्थातच की आपल्याला औषधं उपलब्ध आहेत. सरकारने ज्या विविध योजना आणल्या आहेत आणि सरकारी जेनेरिक औषधं, त्यामुळे प्रत्येकाला आपल्याला परवडतील ती औषधं आज उपलब्ध आहेत. पण तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की त्याच्या दुसऱ्या बाजूला आपण आता जायला लागलोय की आपल्याला जरा काही झालं की औषध हवं आणि पटकन बरं वाटायला हवं असं वाटतं. म्हणजे जेव्हा आपल्याला माहीत असतं की सर्दी औषध न घेता 3 दिवसात बरी होणार आहे आणि घेतल्यावर 4 दिवसात, हे माहीत असतं, तेव्हा अशा गोष्टींवरती पण आपल्याला भराभर औषधं घ्यायची सवय लागायला लागली आहे. आणि मला असं नेहमीच वाटतं की औषध साक्षरता हा जो विषय आहे तो आपल्या देशामध्ये इनएक्झिस्टंट आहे. म्हणजे आपण अर्थसाक्षर होण्यासाठी खूप प्रयत्न करतो, पण आरोग्य आणि औषध साक्षरता आपल्याकडे नाही आहे. घरातल्या एका व्यक्तीला खोकला आला म्हणून त्याला जे औषध दिलं असतं तेच आपल्याला आल्यावरही घ्यायचं, जेव्हा आपल्याला हे माहीत असायला पाहिजे की खोकला हे लक्षण आहे, रोग काहीतरी पूर्ण वेगळा असू शकतो आणि त्यावर वेगळं औषध लागू शकतं. आणि याचं कारण आपल्याला डॉक्टरांकडे जाऊन एकतर पैसे खर्च करायचे नसतात आणि वेळही वाया घालवायचा नसतो. आणि हा थोडासा दोष आपल्या सिस्टीमचा पण आहे, आपला पण आहे आणि सिस्टीमचा पण आहे की जी शेड्यूल H औषधं आहेत, जी प्रिस्क्रिप्शन शिवाय देणं अपेक्षित नाही आहे, ती आपणही जाऊन घेतो आणि आपल्याला ती मिळतातही. पण हळूहळू यातही आता बदल व्हायला लागला आहे असं दिसतंय मला. पण अजिबात उपलब्ध नसल्यापेक्षा आपण साक्षर आहोत आणि औषधं उपलब्ध आहेत, ही गोष्ट जास्ती बरी असेल असं वाटतं. औषध निर्माण शास्त्रामध्ये PhD तू केलेली आहेस, तर हा प्रवास कसा होता आणि मुळात हे करावं का वाटलं? मुळात बायोलॉजिकल सायन्सेसची आवड होती खूप आणि त्यामुळे ह्याच्याकडे वळले. 12वी नंतर आपल्या काळात काही फारसे पर्याय उपलब्ध नव्हते, त्यामुळे त्याकडे वळले. मुळात विज्ञान विषयांची आणि बायोलॉजी रिलेटेड विषयांची आवड खूप होती, त्यामुळे याकडे वळले. त्याकडे वळल्यानंतर प्राध्यापक झाले. प्राध्यापक झाल्यानंतर PhD झाली. असा तो सरळ लिनियर प्रवास होता. हो. पण त्या काळात तू ज्या काळात PhD केलीस तेव्हा औषध निर्माण शास्त्रामध्ये बायका होत्याच? हो, होत्या. म्हणजे असं काही मेल डॉमिनंट विषय नव्हता तो. सर्वसामान्य माणसाला त्यातलं शास्त्र समजावं किंवा त्यातल्या गमती पण समजाव्यात यासाठी सातत्याने तू लेखन करत आली आहेस. म्हणजे वर्तमानपत्रामध्येही तुझा कॉलम होता, त्याच्यानंतर पुस्तकही तुझी आली. हे सर्वसामान्यांना समजलं पाहिजे, याच्या मागे काय अर्ज आहे? जो प्राध्यापकी हा पेशा आहे, वन्स अ प्राध्यापक ऑलवेज अ प्राध्यापक. त्यामुळे मग जे
शहाणं करावं, जिथे खूप मेजर ब्लंडर होताना दिसत आहेत लोकांकडून, तिथे गप्प बसता येत नाही. अशी एक कुठली तरी उबळ येते खोकल्याची यावी तशी, आणि मग ते सांगावं चुकताय तुम्ही असं वाटतं. आणि ती अनेक वर्ष झाली तरी तशीच. प्राध्यापकाची उबळ आहे मला हो, वाटतं, नाही का? प्राध्यापका तिथूनच येते ती. पण मग त्याची अडचण नाही का होत औषध व्यवसायामध्ये या सगळ्या, की हे तुमचं चुकतंय हे कोणी दाखवून दिलेलं आवडतं का लोकांना? आवडो न आवडो आपण आपलं काम करत राहायचं असं वाटतं मला. पण बऱ्याच वेळेला आवडतं असंही दिसतं. म्हणजे बऱ्याच वेळेला काही सांगायला गेलं की समोरून अजून अनेक प्रश्न विचारले जातात, त्यामुळे आवडत नसावं असं फार कमी वेळा वाटलंय मला. हवं असतं पण माहिती करून देणारं कोणी नसतं असंच वाटत आलंय. आणि ते सोप्या भाषेत आपल्या भाषेत सांगणारं कोणी असणं हेही महत्वाचं आहे. अगदीच. म्हणजे मला तर हे अगदी ठामपणे वाटतं की कुठलाही अवघड विषय तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर तो साध्या भाषेत आणि तुमच्या भाषेत सांगितला गेला पाहिजे, तुमच्या वर्नाक्युलर भाषेतच शिकवला पाहिजे, ह्याच्यावरती माझा ठाम विश्वास आहे. औषध निर्माण शास्त्रानंतर तू वळलीस ती बौद्धिक संपदेकडे, आणि हा कायदा आणि त्या संदर्भात आपण नंतर बोलूच या. पण बौद्धिक संपदेच्या संदर्भातला LLM जे तू केलंस ते इटलीमध्ये जाऊन केलंस, तुरिनच्या विद्यापीठामध्ये. तर ही निवड तुझी कशी झाली? तुरीनमध्ये हे जे वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन आहे जिनेवा, त्यांच्यातर्फे जॉईंटली ऑर्गनाईज होणारा हा LLM प्रोग्राम असतो. आणि दरवर्षी 12-13-40 जणांचा वर्ग असतो, त्यात 12-13 जणांना शिष्यवृत्ती मिळते, ज्यासाठी मी अप्लाय केलं. कारण अदरवाईज तो खूप महाग असतो. ती मला मिळाली नाही. मग मी फोन करून संयोजकांशी वाद घातला की मला का मिळाली नाही. आणि मी माझे क्वालिफिकेशन चांगले आहेत, मी एलिजिबल आहे, आणि तोपर्यंत निवड प्रक्रिया संपली होती. पण मग अचानक असं झालं की एकाला ज्याला ही फेलोशिप मिळाली होती त्याला काही कारणाने ती घेता नाही आली. आणि मग तिथल्या वायपोमधल्या डिरेक्टरला ती भारतीय बाई जी माझ्याशी वाद घालत होते तिची आठवण झाली. आणि मग त्यांनी मला ईमेल केला की वी वुड लाईक टू ऑफर दिस पोझिशन टू यू. सो अशी ती वाद घालण्याचा फायदाही होऊ शकतो. हो, अगदीच होतो. योग्य ठिकाणी वाद घालायला हरकत नाही. अगदीच होतो. म्हणजे मला अनेकदा असं वाटतं की मी माझ्या विद्यार्थ्यांनाही सांगते की आपल्याकडे हे नाहीये आणि ते तुम्ही तोंड उघडून मागायला शिका आणि सांगायला शिका की मी अकॅडमिक्समध्ये आहे, मला हा स्टडी करून हवा आहे, पण माझ्याकडे पैसे नाही आहेत, तुम्ही मला कशी मदत करू शकता. आणि लोक करतात मदत, पण आपल्याला ती भीड असं म्हणू देत नाही. तर ती भीड सोडायला हवी असं वाटतं. किती काळ होतीस तू इटलीमध्ये? मी 6 महिने होते LLM साठी. म्हणजे तो 1 वर्षाचा प्रोग्राम होता. त्यातले आधीचे 3 महिने डिस्टन्स लर्निंग, 6 महिने तिथे, आणि मग 3 महिने परत प्रबंध लेखन असं. बौद्धिक संपदा कायदा याच्याबद्दल अलीकडे आपल्या देशात जास्त बोललं जाऊ लागलं. तर मुळात बौद्धिक संपदा कायदा आणि त्याच्या अंडर येणाऱ्या अनेक ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल. बौद्धिक संपदेसाठी भारतामध्ये आत्ता सुवर्ण काळ आहे असं मला वाटतं. पण इतर विकसित देशांच्या पेक्षा आपण 10-12 वर्ष अजूनही मागे आहोत असंही मला वाटतं. बौद्धिक संपदेच्या नावातच त्याचा अर्थ आहे की आपल्याकडे जशी स्थावर आणि जंगम मालमत्ता असते तशी आपल्या बुद्धीनी लावलेले शोध आणि त्यावरून जी प्रॉपर्टी आपल्याला मिळवता येते ती इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी, बौद्धिक संपदा. मग त्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. लिटररी, ड्रामॅटिक म्हणजे साहित्यावरती, संगीतावरती, चित्रांवरती, शिल्पांवरती कॉपीराईट्स असतात. तुमची जी चिन्ह असतात, व्यापार चिन्ह असतात म्हणजे ट्रेडमार्क्स असतात, जो आता आज खूप महत्त्वाचा विषय झाला आहे. कारण आपण ब्रँड्सच्याच जगात वावरतो आणि ब्रँडेड गोष्टी घालण्याची आपल्याला खूप क्रेज आहे. त्यामुळे आपल्याला ट्रेडमार्क ही एक दुसरी बौद्धिक संपदा झाली. नाशिकची द्राक्ष, कोल्हापुरी मिसळ हे भौगोलिक निर्देशक झाले, ज्याला जॉग्राफिकल इंडिकेटर्स म्हणतो. माझ्या अभ्यासाचा विषय जो पेटंट्स आहे, संशोधनावरती, अप्लाइड संशोधनावरती, ज्याचं काहीतरी प्रॉडक्ट बनवता येऊ शकतं अशा गोष्टींवरती, किंवा प्रोसेस ते प्रॉडक्ट बनवण्याची, ह्यावरती पेटंट्स मिळतात. एखाद्या वस्तूचं जे
बाह्य रूप आहे, ज्याला आपण एस्थेटिक्स म्हणतो, ते काहीतरी खूप छान आहे. म्हणजे एखाद्या कारचा वेगळा शेप किंवा फोनचा वेगळा शेप, याच्यावरती इंडस्ट्रियल डिझाईन्स मिळतात. म्हणजे त्याचा उपयोग काही नाही आहे, पण त्यांनी त्याची एस्थेटिक व्हॅल्यू वाढणार आहे, यावरती इंडस्ट्रियल डिझाईन्स असतात. अशा काही बौद्धिक संपदा आहेत. आणि ह्या सगळ्यांना एकत्र, म्हणजे बौद्धिक संपदा असा काही एक कायदा नाही, या प्रत्येक विषयाचे वेगळे वेगळे कायदे आहेत. बरोबर. पेटंट लॉ आहे, कॉपीराईट लॉ आहे, ट्रेडमार्क लॉ आहे. आपल्याकडे असं म्हटलं जातं ना की पेटंट घेतले जातात, पण त्या प्रमाणात त्याची निर्मिती झालेली दिसत नाही, की ती वस्तू बाजारात आलेली दिसत नाही. त्याच्यासाठी असलेले इन्फ्रास्ट्रक्चर किंवा तो पाठिंबा असल्याशिवाय ती वस्तू बाजारात येऊ शकत नाही. याच्याबद्दल तू काय म्हणशील? ह्या दोन प्रकारे मी म्हणेन. म्हणजे जे इंडस्ट्रियल लेवलचे घेतलेले पेटंट्स असतात, त्या वस्तू अर्थातच बाजारात असतात, म्हणजे बाजारात आणायच्या असतात म्हणून पेटंट घेतलेली असतात. ह्याचा दुसरी बाजू ही अकॅडमिक्स मधल्या पेटंट्सची आहे. आणि तुम्ही जे म्हणताय ते तिथे खरं आहे. त्याचं कारण असं आहे की अकॅडमियामधल्या, म्हणजे प्राध्यापकांनी आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या संशोधनावरती आपण पेटंट घेतलं पाहिजे हेच आधी डोक्यात येत नाही. त्यांचा जास्ती कल हा शोधनिबंध प्रकाशित करण्याकडे असतो. पण आता हळूहळू परिस्थिती बदलायला लागली आणि पेटंट्स पण आपल्या नावावर असावी असं वाटायला लागलंय. नव्या एज्युकेशन पॉलिसीमुळेचाही तो परिणाम आहे. पण म्हणजे माझ्या क्षेत्राबद्दल बोलायचं झालं तर अमेरिकेसारख्या देशात 60% औषधं ही त्याच्यावरचं संशोधन हे शैक्षणिक संशोधनामधून ती पुढे येतात. तर तिथे पोचायला आपल्याला अजून खूप वेळ आहे. कारण लावलेल्या शोधाचं पेटंट जरी घेतलं तरी ते इंडस्ट्रीपर्यंत पोचवायचं कसं, ह्याच्यातल्या लायझनिंगचा अजूनही अभाव आहे. त्यासाठी संस्था आहेत, पण त्या पुरेशा पोचत नाही आहेत. त्यामुळे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. सखी सह्याद्रीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर मृदुला बेळे. नमस्कार. मृदुला, आपण पेटंट बद्दल बोलत होतो. पेटंट विषयी आता खूप बोललं जातं किंवा शैक्षणिक संस्थांमध्ये पण मुलांना त्याचं मार्गदर्शन दिलं जातं. कुठल्या वयात मुलांना तुम्ही पेटंट बद्दल सांगू शकता, याचा काही प्रयोग तू केला आहेस का, करून पाहिला आहेस का? हो, खरं तर आता भारत सरकारचं जे धोरण आहे, तर शाळांपासून तुम्ही मुलांना बौद्धिक संपदांबद्दल अंदाज द्यायला हवा असं सरकारचं म्हणणं आहे. अर्थातच तुम्ही कुठल्या वयात त्यांना काय शिकवायला हवं ही महत्त्वाची गोष्ट आहे. मला पर्सनली असं वाटतं की 4वी-5वी पासूनही तुम्ही हे मुलांना शिकवू शकता. पण आधीच्या अर्ली एजमध्ये आपण त्यांना दुसऱ्याच्या बौद्धिक संपदांचा आदर करायला आधी शिकवलं पाहिजे. स्वतः बौद्धिक संपदा, स्वतः लावलेल्या शोधांवर कशा घ्यायच्या हे नंतर शिकवता येईल, कारण त्या वयात ते कोणी करणार नाही आहे. पण ही गोष्ट आपल्या समाजामध्ये सगळ्यात महत्त्वाची आहे. म्हणजे आपण अतिशय सहजतेने दुसऱ्यांच्या बौद्धिक संपदांचं उल्लंघन करत असतो. ते समजत नाही. म्हणजे अगदी एखादं उदाहरण सांगशील याचं? कारण खरंच समजत नाही की आपण ही दुसऱ्याची बौद्धिक संपदा वापरतो आहोत. म्हणजे आपण आपल्या अगदी शैक्षणिक संस्थांच्या ग्रंथालयांमध्ये पण अगदी सहज पुस्तकं आपण फोटोकॉपी करतो. तर तिथे आपण लेखकाच्या अधिकार त्याचे हिरावून घेतोय हे आपल्याला कळत नाही. स्वस्तात मिळालं म्हणून आपण सहज फुटपाथवरती पुस्तक विकत घेतो. जे स्कॅन करून काढलेल्या प्रिंट असतात, पायरसी असते, लेखकापर्यंत काहीच पोचत नाही, प्रकाशकापर्यंत काहीच पोचत नाही. एखाद्या कुठल्या तरी प्रसिद्ध ब्रँडच्या नावामधलं एकच बारीकचं अक्षर बदलून उपलब्ध असलेली वस्तू आपल्याला माहीत असतं तरी आपण सहज विकत घेतो स्वस्तात मिळाली म्हणून. तिथे आपण ट्रेडमार्कचं उल्लंघन करत असतो. रील्स करताना गाणी वापरतो, त्यावरती कॉपीराईट असतो, हे आपल्याला लक्षात येत नाही. जसं आपण चोरी कधी करू नये असं लहान मुलांना शिकवतो, कारण दुसऱ्याचे पैसे ही त्याची संपत्ती आहे, तशी दुसऱ्याची बौद्धिक संपदा ही पण त्याची संपत्ती आहे आणि तिची चोरी करू नये हे शाळेपासून शिकवायला हवंय आपल्याला, असं मला वाटतं. आणि त्या बाबतीत खूप घोर अज्ञान आहे असं वाटतं. आणि मग तिथून हळूहळू एकदा त्याचा अंदाज आला की मग हळूहळू मुलांना हे शिकवायला हवं. ते शिकवताना आम्ही काही प्रयोग आमच्या संस्थेत असे केलेत. आणि शाळांमध्ये जर तुम्ही मुलांना प्रयोग करायला दिले, म्हणजे नेहमीच्या वापरातल्या काही वस्तू दिल्या आणि त्यांना जोडून काहीतरी नवी वस्तू बनवता येते का तुम्हाला, असं बनवायला शिकवलं
आणि ते त्यांनी करून झाल्यानंतर त्याला एक नाव द्या, ते तुम्हाला विकायचं असेल तर त्याचं पिच करा, असं करायला शिकवून मग जर त्यांना शिकवलं की हे जे तुम्ही केलंय ना ह्याच्यावर पेटंट घेता येईल, हे जे केलंय ना त्याच्यावरती ट्रेडमार्क असतो, असं जर शिकवलं तर मुलं खूप मजा करत करत शिकतात. आणि हा माझा अनुभव खूप सुंदर आहे माझ्या संस्थेतला. आणि अनेक वेळेला आता असं करता येतं की मुलांनी जी कल्पना मांडली आहे दुसऱ्या कुठल्या तरी इंजिनिअरिंग किंवा डिझाईन स्कूलमधल्या मुलाला त्याचा प्रोटोटाईप बनवायला लावायचा, मग त्यावर पेटंट घ्यायचं आणि मग ते विकता येईल का बघायचं. असं जेव्हा टोटॅलिटीमध्ये ते काम होईल तेव्हा ते खूप छान होईल. पण त्यासाठी सगळ्या शैक्षणिक संस्थांनी जोडलेलं असणं गरजेचं आहे. पण आत्ताचं जे नवीन शैक्षणिक धोरण आहे ते हेच सांगतं ना की इंटरडिसिप्लिनरी तुम्ही त्या अभ्यास असला पाहिजे आणि ज्याच्यातनं मुलांच्या बुद्धीला चालना मिळेल आणि संधी वाढतील अशासाठी. म्हणजे आपण जे कॅप्सूल्स मध्ये काम करतो ते बंद करून जर आपण एकमेकांशी जरा जास्त संवाद साधायला लागलो तर खूप बरं होईल असं वाटतं मला. तू नाशिकच्या कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेस, त्याच्याबद्दल कॉलेजबद्दल ऐकायला आवडेल. मी मराठा विद्याप्रसारक समाज हा जो समाज आहे तो महाराष्ट्रामधली 2 नंबरची मोठी शैक्षणिक संस्था आहे रयत नंतरची. आणि 400+ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स आहेत आमच्या, ज्यातल्या 150च्या वर शाळा आहेत नाशिक जिल्ह्यात फक्त. तर मी त्यांच्या औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयात प्राध्यापक आहे, जे पुणे विद्यापीठातलं एकच एडेड कॉलेज आहे. आणि त्याशिवाय मी या सर्व MVP च्या शाळांसाठी आणि कॉलेजेससाठी एक रिसेंटली पेटंट सेल आम्ही स्थापन केला आहे. प्रज्ञा असं त्याचं नाव आहे. तर त्याची डायरेक्टर, संचालिका म्हणून एक ॲडिशनल जबाबदारी आहे माझ्यावरती. प्रज्ञाचं काम ऐकायला आवडेल. काय काम नक्की करता? प्रज्ञामध्ये आम्ही काम असं करतो की मगाशी मी जे म्हणाले की प्राध्यापकांना किंवा शाळेतल्या मुलांनी, शिक्षकांनी जर काही शोध लावले तर त्याच्यावर पेटंट घेण्याची कुठलीच सोय त्यांना उपलब्ध नसते. पेटंट लिहिणं आणि ते सबमिट करणं ही बऱ्यापैकी जिकिरीची गोष्ट आहे. म्हणजे मी केलेला शोध मला लिहिता आला तरी तो पेटंट घेण्यासाठी जसा लिहावा लागतो तसा मला येत नाही. त्यासाठी आमच्यासारखे काही लोक ट्रेंड असतात. पण जर तुम्ही पेटंट अटॉर्नीकडे गेलात तर त्याची जी फी असते ती बरीच असते, म्हणजे अकॅडमियामधल्या लोकांना परवडू शकत नाही. म्हणून आम्ही प्रज्ञा हे सेंटर सुरू केलं आहे, ज्यामध्ये आम्ही आमच्या प्राध्यापकांसाठी आणि शिक्षकांचे सगळे पेटंट्स ड्राफ्ट करतो. त्यांना वॉक इन क्लिनिक्स असतात आमच्याकडे. छोटा ट्रेनिंग हॉल आहे जिथे छोट्या छोट्या गोष्टींवर जर काही ट्रेनिंग हवं असेल. मुळात हा अवेअरनेस की मी जर एखादा शोध लावलाय तर मी आधी पब्लिश करू की आधी पेटंट करू, थेसिस सबमिट करायच्या आधी पेटंट घेतलं पाहिजे का, असे अनेक प्रश्न असतात. म्हणजे आपल्याला विचारही करता येणार नाही असे छोटे छोटे प्रश्न असतात. किंवा मी आविष्कार सारखे जे युनिव्हर्सिटी लेवलवरच्या स्पर्धा होतात तिथे मी एखादा शोध करून मांडला प्रदर्शनात, मग प्रदर्शनात मांडायच्या आधी पेटंट घेतलं पाहिजे की नंतर घेतलं पाहिजे, पेपर आधी केला पाहिजे की नंतर, अशा प्रकारचे छोटे ट्रेनिंग्स, वॉक इन क्लिनिक्स, आमच्याकडे इंटर्न्स आहेत हे काम करण्यासाठी. आणि मग त्यांची पेटंट ड्राफ्ट करून देणं आणि ती सबमिट करणं. पेटंट सबमिट केल्यानंतरही त्याचं प्रोसिक्युशन 1-1.5 वर्ष चालू राहतं. त्याचे हिअरिंग्ज असतात पेटंट ऑफिसबरोबर, ती अटेंड करणं, असं सगळं आम्ही करतो. त्याशिवाय अवेअरनेस सेशन्स जे शाळांपासून कॉलेजेसपर्यंत घेतो. आणखीन इथून पुढचा टप्पा हे आत्ताच सुरू झालेली केंद्र आहे, पण इथून पुढचा टप्पा जसजसे पेटंट्स मिळायला लागतील तसे जिथे जिथे शक्य आहे तिथे ती कमर्शियलाइज करता येतील का, इंडस्ट्रीपर्यंत पोहोचवता येतील का, ह्यासाठी प्रयत्न करणं. अर्थात हा खूप लांबचा पल्ला आहे. मला माहिती आहे की आपण जर 500 पेटंट्स फाईल केली तर त्यातली 100 ग्रँट होतील आणि 100 ग्रँट झाली तर त्यातली 5-10 इंडस्ट्रीपर्यंत पोहोचू शकतील. पण म्हणून काहीच नाही केलं तर मग काहीच नाही होणार. आणि शाळेतल्या मुलांना जेव्हा तुम्ही हे शिकवता आणि हा विचार घेऊन मुलं जेव्हा पुढे जातील तेव्हा कदाचित अधिक उत्साहाने मुलं पेटंट आपण मिळवावा आणि त्याचं प्रॉडक्ट मध्ये रूपांतर करावं हा विचार करतील. यात एक छोटीशी गमतीची गोष्ट अशी आहे की आपण नुसती खूप पेटंट्स पाहिजेत असं म्हणून चालणार नाही. म्हणजे पेटंटसाठी संशोधन असा प्रकार नको व्हायला. जर खूप जास्ती पुश केलं तर तसं व्हायला लागतं. संशोधनाचं बाय प्रोडक्ट पेटंट असलं पाहिजे. पेटंट घेण्यासाठी संशोधन असं नको असायला.
पण त्यासाठी मग नुसती पेटंट शिकवण्याबरोबर क्रिएटिव्ह थिंकिंग पण शिकवलं पाहिजे, ज्याचा थोडासा अभाव आहे आपल्याकडे. म्हणजे अगदी पुस्तकात जसं दिलंय तसाचा तसा अभ्यास करायला लावण्यापेक्षा अशा संशोधनाला वाव द्यायला लागलो आपण, ते शाळांपासून शिकवायला लागलो आणि त्याबरोबर त्याला जोड देत बौद्धिक संपदांचं शिक्षण दिलं तर आपण खूप काही करू शकतो असं वाटतं. आणि याला खतपाणी घातलं तरच पुढे जाऊन ती तरच आपल्याला चांगले संशोधक किंवा नंतर निर्माते असं. आणि मला असं वाटतं की आपल्याकडे त्या वृत्तीची काहीच कमी नाहीये, ती जोपासली पाहिजे, ज्यात आपण कमी पडतो. छोटासा ब्रेक घेऊया आपण. नमस्कार, सखी सह्याद्री या कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहे डॉक्टर मृदुला बेळे. मृदुला, आता आपण औषध निर्माण शास्त्राकडे येऊया. भारताचा रोल या सगळ्यामध्ये काय आहे, की मानवतेच्या दृष्टिकोनातनं औषध निर्मितीकडे आपल्याकडे पाहिलं जातं का, आणि जगभरातला भारताचा हिस्सा काय आहे औषध निर्मितीमध्ये? भारतीय औषध, आपल्याला माहित असेल कोविड काळात आपण हे पाहिलं की भारतीय औषध उद्योगाला जगाची फार्मसी म्हणून ओळखलं जातं. भारतीय औषध निर्माण उद्योग हा तिसरा सगळ्यात मोठा उद्योग आहे इन टर्म्स ऑफ व्हॉल्यूम. आणि म्हणजे जितके टन औषध निर्मिती होत असेल त्यातली 3 नंबरची औषध निर्मिती भारतात होते. भारतीय औषध उद्योग हा प्रामुख्याने जेनरिक औषध उद्योग आहे. म्हणजे एखाद्या औषधावरचं पेटंटचं आयुष्य 20 वर्षाचं असतं. ते संपल्यानंतर ते कुणीही बनवू शकतं. आणि तशी एखाद्या औषधावरचं पेटंट संपल्यानंतर जेव्हा त्याचं मी टू व्हर्जन बनतं त्याला आपण जेनरिक औषध म्हणतो. आणि भारतीय औषध निर्माण उद्योग हा प्रामुख्याने जेनरिक औषध उद्योग आहे. आणि आपण मोठ्या प्रमाणावर चांगल्या दर्जाची आणि कमी किमतीची औषधं फार मोठ्या प्रमाणात बनवतो. आपण स्वतः सेल्फ सफिशियंट झालोच आहोत. एक काळ असा होता, मी मगाशी म्हटलं की आपल्याला औषधं नव्हती, 450 औषधं मिळत असतील तर त्यातली 5-6 भारतात बनायची. आज आता एक्झॅक्टली उलटी परिस्थिती आहे आणि आपण मोठ्या प्रमाणात औषधं बनवून जगभरात एक्सपोर्ट करतो. अगदी मोठ्या देशांमध्ये म्हणजे अमेरिकेमध्ये आणि युरोपात तर करतो, पण सगळ्यात महत्त्वाचा रोल मला असा वाटतो जो थर्ड वर्ल्ड कंट्रीजमधला आहे, ज्यांना औषधं परवडू शकत नाहीत आणि जिथे औषध निर्माण उद्योगही नाही, असे विशेषतः आफ्रिकेतले जे देश आहेत त्यांच्यासाठी, किंवा रेड क्रॉसला वॅक्सिन्स पुरवणं. भारताची वॅक्सिन निर्मिती, हा जगातली अर्धी वॅक्सिन्स भारतात बनतात. तर हा जो मोठा रोल आहे भारताचा तो फार मोठा आहे. आणि ज्यांना औषधं परवडू शकत नाहीत त्यांना स्वस्त आणि चांगल्या दर्जाची औषधं पुरवणं हे खूप मोठं काम भारतीय औषध निर्माण कंपन्यांनी केलेलं आहे. गेली अनेक वर्ष आपण हे करतो आहोत आणि आजही करतो आहोत. म्हणजे आधी मुळात भारतातल्या सगळ्या लोकांना औषधं मिळाली पाहिजेत, ही आपली पॉलिसी आहे. जेव्हा एखाद्या देशाची पेटंट पॉलिसी खूप कठोर असते, म्हणजे प्रत्येक नव्या गोष्टीवरती पेटंट दिलं पाहिजे अशी जेव्हा भूमिका घेता तुम्ही, तेव्हा गोष्टी महाग व्हायला लागतात, सर्वसामान्यांच्या रीचच्या बाहेर जायला लागतात. पण जर कशावरच पेटंट नाही द्यायचं असं म्हणायला लागलो तर मग संशोधक नाराज होतात. त्यामुळे हा जो तराजू आहे तो बॅलन्स आहे पेटंट लॉचा, आणि तो कुणाच्या तरी एका बाजूनी झुकलेला असू शकतो. आपल्या देशाची जी पेटंट पॉलिसी आहे तिचा जो बॅलन्स आहे तो सामान्य माणसाच्या बाजूनी झुकलेला आहे. आणि त्याचा फायदा आपल्या लोकांना तर होतोच, पण आपण बाहेरच्याही लोकांना मोठ्या प्रमाणावर औषधं पुरवतो. आणि खऱ्या अर्थाने त्यात वसुधैव कुटुंबकम वृत्ती आहे आपली. खूप मोठ्या प्रमाणात आपण हे काम केलेलं आहे. अनेक देशांना अनेक साथींच्या रोगांमध्ये आपल्या औषध निर्माण कंपन्यांनी वाचवलंय. आणि औषध निर्माण क्षेत्रामधली एक संशोधिका आणि प्राध्यापिका म्हणून मला ती खूप अभिमानाची गोष्ट वाटते. तुझं पुस्तक पण एक या विषयावरचं आहे, त्याच्याबद्दल सांग. अशी एक झुंज नावाचं एक पुस्तक लिहिलंय मी. जेव्हा 1990-2000च्या दशकात आफ्रिकेमध्ये प्रचंड HIV आणि एड्सची साथ आली होती आणि त्यावरती 2002च्या आसपास औषधं यायला लागली. औषधं बनवणाऱ्या कंपन्या सगळ्या अमेरिकन आणि युरोपियन होत्या आणि औषधं प्रचंड महाग होती. म्हणजे एड्सच्या पेशंटला आयुष्यभर औषध घ्यावं लागतं. एड्स बरा होत नाही, पण तो औषधं घेऊन मर्यादित चांगलं लाईफस्टाईल असू शकते. $15,000 वर्षाला
एवढा खर्च होता जेवढं एखाद्या आफ्रिकन माणसाचं इन्कम उत्पन्नही नाही आहे. आणि मग ज्यांना परवडेल त्यांनी घ्या, आम्ही काही चॅरिटी करायला ही औषधं बनवलेली नाही आहेत असं ह्या कंपन्या म्हणत असताना भारताची तेव्हाची पेटंट पॉलिसी अशी होती ज्यामुळे भारतात ती औषधं बनवणं शक्य होतं पण भारतातून बाहेर पाठवणं शक्य नव्हतं. ती औषध कंपन्यांनी दिलेला लढा यावरचं ते पुस्तक आहे. आणि आपण लाखो आफ्रिकन लोकांचे जीव आपल्या औषधांनी वाचवले आहेत. जी औषधं $1 डे किमतीला आपण विकायला लागलो, म्हणजे $365 जे $15,000 मिळत होतं. आणि हे खूप मोठं काम आपण केलेलं आहे, त्यावर लिहिलेलं ते पुस्तक आहे. याच्यासोबतच तुझी इतर 2 पुस्तकं लिहिलीस, कोरोनाच्या वेळख्यामधलं आणि दुसरं जे पुस्तक तुझं आहे कथा अकलेच्या कायद्याची. या तिन्ही पुस्तकांना वाचकांनी उत्तम प्रतिसाद दिला, त्याला पारितोषिकही मिळाली. स्वतः तू प्राध्यापिका आहेस, संशोधक आहेस आणि लेखक आहेस, तर हे 3 कप्पे असतात का ते सरमिसळ झालेली असते लेखन करताना? नाही, सरमिसळच असते. आणि आपल्याला माहिती आहे की मुळात बायकांचा ब्रेन हा असा वायर्ड असतो की त्यात एवढे कप्पे नसतात, सरमिसळच असते. आणि ह्याची माझ्याही याच्यात कायम सरमिसळच झालेली असते. आणि मला वाटतं की ती खूप छान आहे तशी सरमिसळ होणं, कारण एकमेकांना मदत होते त्या वेगवेगळ्या रोल्सची. म्हणजे मी बौद्धिक संपदांवरती जेव्हा मराठीत लिहायला लागले तेव्हा मला हा विषय अगदी प्रत्येकापर्यंत पोचला पाहिजे असं वाटत होतं. आणि जेव्हा आपण वर्गात शिकवत असतो तेव्हा आपण शिकवलेलं सगळ्यात मागच्या बेंचवर बसलेल्या मुलालाही समजलं पाहिजे, ही जेव्हा कळकळ असते. आणि पुस्तक लिहितानाची कळकळ ही सारखीच होती असं वाटतं मला. आणि मग नाही का अजून समजलं, मग आपण अजून सोपं करूया, असं करून करून आपण जसं वर्गात शिकवतो तसंच ते लिहिताना होत गेलं असं वाटतं मला. भरपूर प्रतिसाद वाचकांनी दिला. आणि कोरोनाच्या विळख्यामध्ये ते पुस्तक कोरोनाच्या काळातच प्रकाशित झालं होतं. फार कमी अवधीमध्ये तू ते सगळं लिहिलंस, गोळा केलीस माहिती. कसा होता तो प्रवास सगळा? तो प्रवास खूप इंट्रिगिंग होता. म्हणजे मुळात माझी कोर वृत्ती खूप जिज्ञासू आहे. मला त्या काळामध्ये जेव्हा सगळेच अनभिज्ञ होते, रोज नवी माहिती येऊन आदळत होती आपल्यावर अक्षरशः, आणि ती भीतीदायक होती. पाऊस पडत होता, मग त्यातली कुठली म्हणजे माहितीचा पाऊस पडत होता, त्यातली कुठली माहिती खरी कुठली खोटी ही अजिबात सामान्य माणसाला कळत नव्हतं. आणि त्यामुळे पॅनिक मोड ऑन झाला होता. आणि त्यावेळी मग आपण समजून घेण्यासाठी मी जेव्हा वाचायला लागले तेव्हा मला तो की कुठली माहिती खरी कुठली ऑथेंटिक आणि कुठली नाही आहे तेवढीशी क्रेडिबल हे समजत होतं. पण हे कंपाईल करून विस्ताराने लिहायला मिळावं असं मनात इच्छा असतानाच एक दिवस मला माझगावकरांचा फोन आला की पुस्तक लिहिशील का. आणि म्हणजे अगदी मला जे हवं होतं तेच मिळालं असं वाटलं मला. आणि त्यामुळे तो पहिला जो लॉकडाऊनचा काळ होता जेव्हा लोक खूप डिप्रेशनमध्ये होती, घरातला वेळ घालवता येत नव्हता, तो काळ, हे म्हणणं चुकीचं आहे पण तो काळ माझा खूप छान गेला या पुस्तकामुळे, जरी तो किती वाईट विषयावर पुस्तक लिहित होते मी तरी. आणि घरातच होतो आपण, सुट्टी होती, बाकीच्या गोष्टी दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये सुरू झाल्या, पण पहिल्या लॉकडाऊनमध्ये सुट्ट्याच होत्या, कॉलेज महाविद्यालयं बंद होती. आणि त्या काळात खूप वाचन करून त्याचं सार काढून ते लिहिताना मला खूप छान गेला तो काळ. स्वतःला समजून घेता घेता दुसऱ्यांना शिकवण्याचा काळ होता. आणि अर्थातच मी शक्यतो गोष्टी सांगतच लिहायचा प्रयत्न करते. मला असं वाटतं की तुमचं लिखाण वैज्ञानातलं आहे म्हणून जर अति क्लिष्ट व्हायला लागलं तर ते कुणीच वाचणार नाही. त्यामुळे त्यात किस्से, गोष्टी, कहाण्या, म्हणजे ते आख्यान झालं पाहिजे कोरोनाचं, असंच माझं उद्देश होता. माहिती खरी पण त्याची जी सांगायची स्टाईल आहे ती गोष्टींमधून. म्हणजे माझगावकरांनी मला सांगताना सांगितलं होतं की तू भरपूर माहिती त्यात लिही, भरपूर आकृत्या, ग्राफ सगळं येऊ दे, पण ती माणसांची गोष्ट असली पाहिजे हे तू विसरू नकोस. आणि त्यांनी नंतर मला ही शाबासकी दिली की तो धागा तू सुटू दिला नाहीस. तर ती माणसांची गोष्ट पण विज्ञानावरची गोष्ट अशी झाली. तो दिलासा त्या काळामध्ये फार गरजेचा होता की आम्हाला नक्की काय घडतंय ते कोणीतरी सांगताय आपल्याला, हे फार महत्वाचं होतं.
पण तो काळ आता आपण विसरला तर बरं, या मनस्थितीत असतो की नको. आणि पुन्हा भीती असतेच मनामध्ये की पुन्हा अशी काही लाट येणार नाही ना आणखीन कशाची. तर तू संशोधक आहेस, तुला काय म्हणायचं याच्यात? अशा लाटा येतच राहतील. त्याची एक सायकल आहे. नवीन नवीन जितके तुम्ही प्रयोग कराल आणि म्हणजे मी याबाबत असंही म्हणते की जेव्हा तुम्ही सूक्ष्मजीवांना मारण्यासाठी नवीन नवीन औषधं बनवाल, नवे नवे वॅक्सिन्स बनवाल, तेव्हा ते पण त्यांचे मार्ग शोधणारच आहेत. त्याची एक सायकल असते आणि त्याप्रमाणे ते येतीलच. त्याला इलाज एकच आहे की त्याच्यासाठी प्रिपेअर्डनेस आपला कसा आहे. आणि मला वाटतं जग ह्या लाटेतून बरंच काही शिकलंय आणि तो प्रिपेअर्डनेस आता वाढायला लागलाय अगदी भारतासारख्या देशांचाही. तर तो असणं एवढंच आपल्या हातात आहे. म्हणजे त्याला घाबरून राहिलो तर आपण काहीच करू शकणार नाही, पण बेफिकीर राहिलो तर तेही त्याच्या मध्यावर आपल्याला कायम राहायला शिकलं पाहिजे. छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया. सखी सह्याद्रीच्या कार्यक्रमामध्ये पुन्हा तुमचं स्वागत करते. आपल्यासोबत आहे डॉक्टर मृदुला बेळे. मृदुला, तुझ्या अनेक कामांबद्दल आत्ता आपण बोललो, पण तू अनेक परिषदांमध्ये आहेस किंवा अनेक आंतरराष्ट्रीय पातळीवरती पण भारताचं प्रतिनिधित्व करतेस. ते सगळं ऐकायला आवडेल. माझं मुख्य काम 2 आहेत. म्हणजे मी प्राध्यापक आहे आणि प्रज्ञा या सेंटरची संचालिका आहे. याशिवाय मी ग्लोबल इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी अलायन्स अशी एक संस्था आहे जिचं इंडिया चॅप्टर आत्ताच सुरू झालं. तर त्याची आत्ता नुकतीच माझी व्हाईस प्रेसिडेंट म्हणून नेमणूक झाली आहे. तर ज्याला आम्ही ग्लिपा असं म्हणतो. तर त्याच्या कामाचे 3-4 वेगवेगळे प्रकार आहेत. त्यातलं महत्त्वाचं काम जे स्कूल आणि कॉलेज एज्युकेशनमध्ये बौद्धिक संपदा शिकवणं, यात प्रामुख्याने माझी भूमिका असणार आहे. त्याचा एक पार्ट असलेले इन्व्हेन्शन्स आणि पेटंट्स इंडस्ट्रीकडे कशी पोचवता येईल असाही असेल. तर हे काम नव्याने सुरू झालं आहे आणि ते खूप इंटरेस्टिंग आहे. दुसरं म्हणजे ब्रिक्स देशांचीचं एक कॉम्पिटिशन लॉ आणि पॉलिसी सेंटर मॉस्को रशियामध्ये आहे. तर तिथे नुकताच एक आत्ता बायोसिमिलर औषधांवरचा रिसर्च ग्रुप स्थापन झाला. त्यात मी भारताला रिप्रेझेंट करते. आणि आम्ही आत्ता तिथे जे काम करतोय म्हणजे केमिकल औषधांची जशी जेनेरिक औषधं असतात, भविष्यातली आणि सध्याची जी नवी औषधं आहेत ती सगळी बायोलॉजिक औषधं आहेत. अनेक कॅन्सरवरची जी औषधं आहेत ती आता बायोलॉजिक्स आहेत. वॅक्सिन हे सुद्धा बायोलॉजिक आहे. म्हणजे जे केमिकली सिंथेसाइज्ड औषध नसतं आणि पेशींनी बनवलेली औषधं असतात, प्राण्यांच्या पेशींनी, पण त्याचं कल्चर बाहेर करून जी मोठी मोठी हॉर्मोन्स असतील किंवा मोठे प्रोटीन मॉलिक्यूल असतील त्यांना बायोलॉजिक्स औषधं म्हणतात. तर सिंथेटिक औषधावरचं पेटंट एक्सपायर झाल्यावर जसं जेनेरिक औषध येतं तसं बायोलॉजिक औषधावरचं पेटंट एक्सपायर झाल्यानंतर बायोसिमिलर औषध येतं. बायोलॉजिक औषधं ही काही आजारांना ट्रीट करण्यासाठी अत्यंत इफेक्टिव्ह आहेत, पण ती प्रचंड महाग आहेत. म्हणजे कॅन्सरवरचं एखाद्या औषधाच्या महिन्याचा खर्च 3-3.5 लाख रुपये असा सहज असतो. त्याचं बायोसिमिलर औषध जेव्हा बाजारात येतं तेव्हा त्याची किंमत 40-50 हजारापर्यंत कमी होते. पण ती औषधं बाजारात आणण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी आणि रोड ब्लॉक्स आहेत. म्हणजे रेग्युलेटरी अप्रुव्हल मिळण्यात, पेटंट्स. तर त्याच्यावरती काम करून ब्रिक्स देशांमध्ये लोकांपर्यंत ही जास्तीत जास्त औषधं पोचतील ह्यासाठी काय करायला लागेल असं एक पॉलिसीमधलं रिसर्च आम्ही करत आहोत. आणि त्यात मी भारताचं प्रतिनिधित्व करते. आणि त्या निमित्ताने माझं ह्या ब्रिक्स देशांमधल्या अनेक संशोधकांशी, औषधांना रेग्युलेट करणाऱ्या ज्या एजन्सीज असतात, भारतामध्ये जशी CDSCO आहे तशी प्रत्येक देशाची आहे, तिथल्या लोकांशी, पेटंट्समध्ये काम करणाऱ्या त्या देशातल्या लोकांशी खूप इंटरॅक्शन आणि रिसर्च होतो. तर ते एक काम आहे आणि त्याचं जे आउटकम असेल त्याचा ब्रिक्स देशांना खूप फायदा होईल. आम्ही जे रिसर्च करून त्यातनं जे सार काढू आणि त्याचा ब्रिक्स देशातल्या लोकांना बायोसिमिलर औषधं स्वस्तात आणि लवकर मिळवून देण्यासाठी बरीच मदत होईल असं वाटतं मला. या निमित्ताने तुझा प्रवासही खूप घडतो, कारण अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये पण तू भारताचं प्रतिनिधित्व करतेस.
या प्रवासाबद्दल ऐकायला आवडेल, कारण तू, मला वाटतं तुला भटकंतीची भरपूर आवड आहे. आणि पण तरी माझा प्रवास हा कामानिमित्त झालेला पण एकल प्रवास आहे. आणि मला म्हणजे मध्यंतरीच्या काळात जे लीजर प्रवास झाले, मला असं आवडलं की वाटतंय आता की माझे अशा निमित्ताने म्हणजे कामाच्या निमित्ताने झालेले प्रवास मला जास्त आवडतात. कारण त्या देशातल्या लोकांबरोबर काम करायला मिळतं आणि काम करता करता त्यांच्याबद्दल समजून घ्यायला मिळतं. बरोबर तेच असताना त्यांच्याबरोबर त्यांचा देश बघणं ही जास्त महत्वाची, जास्त खोलात जाऊन तो बघता येतो. नुसत्या टुरिस्टी जागांना भेट देण्यात मला देश कळत नाही. देश कळत नाही, तिथली संस्कृती कळत नाही. म्हणजे मी अलीकडे रशियामध्ये खूप जाते आहे. तर रशियामध्ये गेलेले असताना माझ्या रिसर्च ग्रुपमधली एक 27-28 वर्षाची मुलगी, मी तिथे त्या कॉन्फरन्समध्ये साडी नेसून बोलत होते. तर ती बोलता बोलता मला असं म्हणाली की मला तुझ्या देशाबद्दलचं हे फार आवडतं की तुम्ही कोण आहात हे तुम्हाला नक्की माहिती आहे. मी म्हटलं म्हणजे काय तुला म्हणायचंय, म्हणजे तुमची मुळं कुठं आहेत हे तुम्हाला नक्की माहिती आहे. आम्ही रशियामध्ये आम्हाला हेच कळत नाही की आम्ही युरोपियन आहोत की एशियन आहोत. आम्हाला मधनच धर्म आहे, मधनच धर्म नाही आहे. आणि हे बोलताना ती खूप हळवी झाली होती. आणि ते ऐकून मला अगदी लख्ख अशी जाणीव झाली की आपलं भारतीयत्व आपल्यामध्ये किती रुजलेलं आहे, आपल्या ब्लडमध्ये आहे. म्हणजे आपल्याला आपली मुळं कुठे आहेत ते नक्की माहिती आहे आणि ही किती चांगली गोष्ट आहे. तर अशी काही रिव्हिलेशन्स जेव्हा प्रवास करताना माणसं वाचायला मिळतात तर ते मला खूप आवडतं. किंवा जपानमध्ये मी बरीच राहिले, तर तिथली संस्कृती जवळून बघायला जेव्हा मिळते, त्यांच्याबरोबर तिथल्या बाजारपेठांमध्ये फिरणं, त्यांच्याबरोबर तिथले पदार्थ खात फिरणं, तिथल्या गल्ल्यांमध्ये एमलेस भटकणं, हे असा प्रवास मला जास्त आवडतो. किंवा बाजार फार इंटरेस्टिंग असतात ना अनेक शहरांचे. ऑक्सफर्डचा आणि केम्ब्रिजचा बाजार मी पाहिला, किंवा जपानमध्ये फिरत असताना तिथल्या बाजारात, किंवा युरोपमधले चीज मार्केट्स मोठे मोठे, तर ते खूप, किंवा तिथले फार्मर्स मार्केट, ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आणि त्यातनं दोन गोष्टीचं जाणीव सारखी होते की हे आपल्यापेक्षा किती वेगळे आहेत पण तरी माणूस म्हणून आपण किती सारखे आहोत, अशी जी दुहेरी जाणीव असते ती फार सुंदर होते. आणि बाहेरच्या देशात गेल्यावर तुमचा देश तुम्हाला जास्त चांगला कळतो असं मला खूप प्रकर्षाने जाणवतं. आणि भारताचे प्रतिनिधी म्हणून जेव्हा तुम्ही बाहेर जाता तेव्हा ही भारतीयत्वाची जाणीव फार महत्त्वाची. परदेशात फिरून तुमचा देश तुम्हाला जास्त चांगला कळतो असं मला वाटतं. म्हणजे उदाहरणार्थ आपण शाळेत असल्यापासून प्रतिज्ञेत म्हणतो की विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे, पण त्या विविधतेतली मजा काय आहे हे दुसऱ्या देशात विविधता किती कमी आहे हे बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं. आणि मग ती विविधता तुमच्या भाषांमधली तर आहेच, पण सगळ्यात जास्ती मला भावते ती तुमच्या क्युझिनमधली, म्हणजे अन्नपदार्थांमधली आणि वस्त्र संस्कृतीमधली विविधता. आपला देश खूप व्हायब्रंट आहे हे मला तिथे जाऊन कळलं. आपण खूप जास्त जिवंत देश आहे आपला असं वाटतं मला. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आपल्या देशाबद्दल मला बाहेर जाऊन जाऊन जाणवली ती आपल्या देशातला, ज्याला इंग्रजीमध्ये आपण ऑर्डर इन केऑस म्हणतो, की सगळं गोंधळाचं दिसतं, असं वाटतं की काय केवढा गोंधळ, पण त्यातनंही गोष्टी घडत असतात आणि त्या अतिशय योग्य मार्गाने घडत असतात. आणि ही किती महत्त्वाची आणि मोठी गोष्ट आहे. भारतासारखा एवढा ह्यूज, इतका विविध संस्कृती असलेला देश चालवणं आणि गोंधळातूनही तो बरोबर चालवणं ही किती महत्त्वाची गोष्ट आहे हे छोटे छोटे बाहेरचे देश बघितल्यावर खूप लक्षात येतं. उदाहरणार्थ आपल्या रेल्वे, किंवा आपण जे वॅक्सिनेशन केलं, आणि सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण म्हणजे आपल्या निवडणुका, तर त्याच्याकडे सगळं जग किती चाट होऊन बघत असतं हे त्यांच्याशी बोलल्यावर आपल्याला कळतं. तोपर्यंत आपल्याला आपल्या त्या गोष्टीचं महत्त्व समजलेलं नसतं. किंवा मी इटलीत राहत असताना आमची परीक्षा झाल्यावर आम्ही सगळेजण एका इंडियन रेस्टॉरंटमध्ये जेवायला जाणार होतो, आणि माझ्याबरोबर माझा एक पाकिस्तानी वर्गमित्र आणि मी, आम्हाला ऑर्डर द्यायचं काम होतं, कारण कशाशी लावून काय खातात हे त्यांना कळत नाही. तर माझा पाकिस्तानी वर्गमित्र ऑर्डर द्यायला लागला आणि त्याला कुणीतरी युरोपियन म्हणाला की तुलाही माहिती आहे का भारतीय अन्नपदार्थ सगळे.
तर तो म्हणाला की, मी ऐकत असताना तो म्हणाला की हो, आमचा भारताचा आणि पाकिस्तानी खाद्य संस्कृती एकच आहे. तर तेव्हा मी त्याला म्हणाले की आमिर, नाही, तू चुकीचं बोलतोयस. तू जे बोलतोयस ते फक्त पंजाबी पदार्थांबद्दल बोलतोयस. जे पाकिस्तान, म्हणजे तुला पोहे माहिती आहेत का, डोसा माहिती आहे का, थालपीठ. तो म्हणाला हे काय आहे. तर म्हणलं, तुला जो वाटतोय भारतीय खाद्य संस्कृती, ती भारताच्या एका प्रांताची, एका राज्याची खाद्य संस्कृती आहे आणि ती त्याच्या कितीतरी पट मोठी आहे. आणि असे प्रसंग घडतात तेव्हा आपल्याला लक्षात येतं की त्या विविधतेतली एकता म्हणजे काय सुंदर गोष्ट आहे, किंवा त्या केऑसमधली ऑर्डर ही काय सुंदर गोष्ट. प्रत्येक भारताच्या कोपऱ्यामध्ये गेलात तिथले अन्नपदार्थ ज्या पद्धतीने बनतात त्याची एक परंपरा आहे. या परंपरेचा अभ्यास करण्याचा कधी विचार केलास किंवा केलायस का असा अभ्यास? मला केला नाहीये, इच्छा खूप आहे माझ्या अनेक कामातून. म्हणजे आता उदाहरणार्थ मला अशी इच्छा अनेकदा होते की कढी किंवा दह्याची कढी आणि वरण ह्याचे किंवा तुरीच्या डाळीपासून बनलेलं काहीतरी हे भारतात या सगळ्या प्रांतात खाल्लं जातं. तर वरपासून खालपर्यंत येत राहायचं आणि तिथे तो पदार्थ कसा बनतो आणि मग तिथलं हवामान, तिथली पिकं, ह्याचा त्याच्यावर काय परिणाम. पाण्याची चव असते असं म्हणतात. पाण्याची चव तर मातीची चव असते त्यात. आणि प्लस म्हणजे तिथे जे पिकतं ते पीक, तिथे जे उगवले जातात ते मसाले आणि त्याचा परिणाम कसा झालाय त्याच्यावर असा एक अभ्यास करावा. अशी ज्याला आपण गालिबनी म्हणले हजारो खाईशे ऐशी, तशी त्यातली ती एक खाईश आहे. भारतातला जो सौंदर्य प्रसाधनांचा व्यवसाय आहे तो आता कुठल्या अवस्थेमध्ये आहे? मला वाटतं की सौंदर्य प्रसाधनांच्या व्यवसायाकडे आपण असं पाहिलं पाहिजे, जगभरातल्याच, भारतातल्या असं नाही, की तो एकतर ते इसेन्शियल नाही आणि त्यामुळे त्याच्याकडे औषधांना रेग्युलेट करणाऱ्या ज्या बॉडी आहेत त्यांना रेग्युलेट करत नाहीत. औषधं हा जसा अत्यंत टाईटली रेग्युलेटेड उद्योग आहे तसा कॉस्मेटिक्स हा नाही. आणि त्यामुळे आपला कॉन्शन्स औषधं घेताना जेवढा जागा असतो त्यापेक्षा खूप जास्त जागा असला पाहिजे कॉस्मेटिक्स वापरताना, असं मला वाटतं. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण अतिशय जिव्हाळ्याच्या विषयाबद्दल बोलत होतो, सौंदर्य प्रसाधनं आणि भारतातली त्याची अवस्था, बाजार कुठल्या अवस्थेमध्ये आहे? भारतातल्या म्हणण्यापेक्षा जगभरामधली सौंदर्य प्रसाधनांची जी बाजारपेठ आहे ती पिअर प्रेशरवर जगते. म्हणजे प्रत्येकाला सुंदर दिसायचंय, प्रत्येकाला तरुण दिसायचंय आणि त्याचं जे प्रेशर आहे आपल्यावरती, म्हणजे परत मी असं म्हणेन की आपल्याला छान दिसायचंय आणि आपल्याला सतत छानच दिसायचंय. ह्याच्यामध्ये आपण आपला तो विवेक वापरायची गरज आहे. तो सध्या नाहीये आणि रेग्युलेटेड मार्केट नसल्यामुळे त्याचा भडीमार चालू आहे आपल्यावरती आणि त्यामुळे जास्त आपल्या हातात येते आपण किती वापरायचंय. त्याला रेग्युलेट जर करणाऱ्या बॉडीज नसतील तर आपल्याला स्वतःला अजून जास्त साक्षर होण्याची गरज आहे असं वाटतं. माझ्याकडे जेवढे पैसे आहेत तेवढ्या पैशामध्येही मला सौंदर्य प्रसाधन मिळणार आहे, पण त्याच्या दुष्परिणामांचा विचारच मी करत नाहीये ती खरेदी करता. आणि जेव्हा कुठलंही आम्ही औषधांबाबतीत जे बोलतो तेच मी इथेही बोलेन की कुठलाही असा पदार्थ नाहीये जो तुम्ही पोटात घेता किंवा त्वचेवर लावता आणि त्याचा साईड इफेक्ट होणार नाहीये, असे कुठला पदार्थ अस्तित्वातच नाहीये. जे तुम्हाला सांगतात की ह्याचा साईड इफेक्ट नाही त्याचा मग काही इफेक्टही होणार नाही. त्यामुळे परिणामांबरोबर दुष्परिणाम येणारच. जर तुम्हाला मिळणारे परिणाम खूप जास्त आणि दुष्परिणाम त्या मनाने कमी असतील तरच ती गोष्ट वापरली पाहिजे. ते जाणून घ्यायला आणि ते सांगायला तुम्हाला कोणी येणार नाही. कोणी येणार नाही, कारण ते नाही येणार, कारण हा रेग्युलेटेड मार्केटच नाहीये. त्यामुळे आपला निरक्षीर विवेक खूप जागा करण्याची गरज आहे. आणि काही प्रमाणामध्ये सौंदर्य प्रसाधनं वापरणं हे चांगलंच आहे, नाहीच आहे, बरोबर, त्यात काही गैर नाहीच आहे. पण ती जी लाईन आहे ती कुठे क्रॉस करतोय आपण ते, म्हणजे आजकाल मी बघते की 22व्या 23व्या वर्षापासून मुली अँटी एजिंग प्रसाधनं वापरायला लागतात. हे कशासाठी? आणि जर मी 50 वर्षाची आहे तर मी 50 वर्षाची दिसण्यात काय अडचण आहे? हे फार महत्वाचं तू बोललीस की मी ज्या वयाची आहे तसंच मी वागलं पाहिजे आणि तसंच मी दिसलं पाहिजे, त्याच्यात चूक काय?
आणि एजिंग इज ब्युटिफुल. म्हणजे त्यातनं जी ग्रेस तुमच्यामध्ये येत जाते ती छान असते. ती का लपवायची आपल्याला हे मला. वस्त्र परंपरा ज्या भारतातल्या आहेत त्याचीही अभ्यासक आहेस, त्या निमित्ताने खूप प्रवास केला आहे. खरं तर महाराष्ट्राचा एक विकी हँडलूम काउन्सिल आहे, त्याची मी एक मेंबर आहे. त्याच्यावरती मी मेंबर असण्याचं काम म्हणजे वस्त्र संस्कृतीचा अभ्यास हा अर्थातच हौशीतून आलेला आहे. मी काही त्याची अभ्यासक आहे असं मी म्हणणार नाही, पण अनेक विणकरांना जॉग्राफिकल इंडिकेटर्स बद्दल सजग करण्यासाठी माझा समावेश त्या कमिटीत झाला. पण मुळात मला स्वतःला वस्त्र संस्कृतीमध्ये रस खूप आहे भारताच्या, आणि भारताची ती म्हणजे पाककृती आणि वस्त्र संस्कृती ह्या अतिशय महत्त्वाच्या दोन गोष्टी आहेत आणि आपण त्या प्राणपणाने जपल्या पाहिजेत असं मला वाटतं. शिवाय मी मगाशी म्हणत होते की भारताच्या विविध प्रांतांमध्ये तुम्हाला जे आजूबाजूला निसर्गात दिसतं ते तुमच्या वस्त्रांवर कसं येतं हे जाणून घेणं हे अतिशय आश्चर्यचकित करणार आहे. म्हणजे जे किनारपट्टीचे देश आहेत तिथे जी राज्य आहेत तिथे होणारी ज्या विणी आहेत त्याच्यामध्ये तिथले मोटिव्स म्हणजे मासे, कासवं, खेकडे तिथल्या साड्यांवर असतात. पण तुम्ही एखाद्या साऊथमध्ये गेलात तर तिथे मग ते अन्न पक्षी असतात, किंवा महेश्वरी देवळांच्या ज्या देवळांवरचे जे कोरीव काम आहे ते मोटिव्स तुम्हाला तिथल्या साड्यांवरती दिसतात. तर ही जी सरमिसळ आहे सगळी वस्त्रांची जीवनाशी झालेली सरमिसळ ती फार सुंदर आहे आणि तिचा अभ्यास केला पाहिजे. भारताच्या ओरिसासारख्या प्रदेशामध्ये इतक्या वेगळ्या वेगळ्या व्ह्यूज आहेत आणि तिथल्या विणकरांची आज परिस्थिती अशी आहे की एखाद्या विशिष्ट विणीचं विणकाम करणारे 3 किंवा 4 वीवर्स आता शिल्लक राहिलेत. त्यांच्या मुलांना ह्या बिझनेसमध्ये यायचं नाही आहे कारण त्यातनं फारसं काही मिळत नाही. मग ते 3 विणकर जेव्हा जातील तेव्हा ती वीण एक्स्टिंक्ट होईल आणि मग ती आपण नाही जगवली तर ती कोण जगवणार असं त्याची मला निकड फार जाणवते. आणि त्याकडे आपण तशा सजगपणे पाहिलं पाहिजे की हा आपली ज्याला हिंदीमध्ये एक फार सुंदर शब्द आहे धरोहर असा, ती आपली आहे आणि ती आपण नाही जपणार तर कोण जपणार असं मला नाही. त्याच्यात वापरले जाणारे रंग हे पण फार महत्त्वाची गोष्ट आहे तुझ्या अभ्यासाशी एम्ब्रॉयडरी. हो, आणि त्यातले जे ऑर्गॅनिक रंग आहेत ते कसे बनवले जातात आणि ऑर्गॅनिक रंग हे खूप झगझगीत ब्राईट तुम्हाला कधीच दिसत नाहीत. तर ह्याची जाणीव करून घेतली पाहिजे आणि माहितीही करून घेतली पाहिजे आणि याच्यावर आपले निर्णय खरेदीचे अवलंबून ठेवले पाहिजे. अगदी. संशोधक म्हणून इतकी वर्ष तू एका विषयाशी निगडीत असं संशोधन करते आहेस, याचा व्यक्ती म्हणून काय तुला फायदा झाला किंवा काय परिणाम झाला या सगळ्या? खूपच परिणाम झाला. पण एक गोष्ट महत्त्वाची मी असं सांगेन की संशोधनातली गंमत ही असते की जेव्हा संशोधकांनी मुळात संशोधन करताना अतिशय अनबायस्ड असणं अपेक्षित असतं, जे कुठलाही माणूस असूच शकत नाही खरं तर. जेव्हा आपल्याला एखादं संशोधन आपण करायला घेतो तेव्हा ते या कारणामुळे असं आपल्याला रिझल्ट्स येत आहेत असा एक सिद्धांत आपण हळूहळू आपल्या मनातल्या मनात बांधायला लागतो आणि मग हळूहळू आपलं सगळं ऑब्झर्वेशन्स पण त्या दिशेने जायला लागतात कारण ते तसंच व्हायला हवं असं आपल्याला वाटायला लागतं. जेव्हा की तसं होण्याची 5-6 वेगळी कारणं असू शकतात, पण आपण मनात एक धरलेलं असतं की हे असंच होत असणार आहे आणि मग आपण त्याच दिशेने विचार करायला लागतो. एक दिवस असा येतो की तुम्हाला अगदी ढळढळीत दिसतं की तुम्ही जे म्हणत होता ते सत्य नाही आहे आणि मग तो जो तुमचा हायपोथिसिस असतो जो बरोबर आहे असं तुम्ही ठाम समज करून घेतलेला असतो तो तुम्हाला सोडून द्यायला लागतो, गंगार्पण करून दुसरी वाट चोखाळायला लागते. कदाचित पुन्हा नव्याने सुरुवात असते, पूर्ण नव्याने सुरुवात असते. आणि मला असं वाटतं की ह्याचा आपल्याला आयुष्यात खूप उपयोग होतो. म्हणजे कितीही प्रिय गोष्ट असली आपली तरी एका पॉइंटला ती सोडून द्यावी लागते आणि त्याच्याकडे तटस्थपणे बघून ती इदम न मम म्हणून सोडून द्यायला लागते. ह्याचा तुमच्या जीवनावरती आणि आयुष्यावरती खूप परिणाम होतो असं मला वाटतं आणि मला संशोधनाने दिलेली ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे असं वाटतं. रिस्टार्ट करता आलं पाहिजे कुठल्याही क्षणापासून, जे फार महत्त्वाचं. आणि होल्डिंग ऑन जे असतं मग आपल्या कल्पना, आपली मतं, आपले विचार त्याला घट्ट पकडून ठेवणं, हे माझं
आणि मग ते न सोडणं, दुसऱ्याचं काही ऐकूनच न घेणं, ह्यातून तुम्हाला संशोधन खूप बाहेर काढतं आणि मग त्याचा परिणाम, त्याचा उपयोग तुमच्या डे टू डे जगण्यावरती खूप चांगला होतो असं वाटतं मला. सतत जमिनीवर आणत राहणं की नाही हे आपलं चुकलं आणि आपल्याला बदलायला हवं. आणि तुमच्या आयुष्यातला खूप कमी व्हायला लागतो, कारण विज्ञान तुम्हाला हे शिकवतं की आज मला या प्रश्नाचं उत्तर माहित नाही, आज हे उत्तर आज माहित नाहीये, आज हेच खरं आहे, उद्याचं सत्य वेगळं असेल आणि ते सत्य रोज बदलत राहतं हे विज्ञानाला मान्य आहे आणि मग ते आपल्याला आयुष्यातही तसंच असायला हवं. खूप छान गप्पा झाल्या आज, तू आवर्जून आलीस, वेळ दिलास, मलाही खूप आनंददायक होतं तुमच्याशी बोलणं. धन्यवाद. मनपूर्वक आभार. धन्यवाद. थँक्यू.